हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 319 ते 332. ऐसे शब्द जात माघवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ नशिरे विचाराचा, जे उन्मनियेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. जे आकाराचा प्रांतु, जे मोक्षाचा एकांतु, तेथ आदि आणि अंतु विरोनी गेले. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्यगा, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज. एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपा आली. देखोनी नास्तिकी नोखिली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची जाहले ते पुरुष. जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी. याप्रमाणे शब्द मात्र जिथून माघारी परततो तिथे संकल्प नाहीसा होतो आणि विचाराचा वाराही जिथे प्रवेश करू शकत नाही. जे परमात्म तत्व मनरहित अवस्थेचं सौंदर्य आहे आणि चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचं तारुण्य आहे, आणि जे नित्यसिद्ध आणि अमर्याद आहे, जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचं निश्चयाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत, जे त्रैलोक्याचं कारण आहे, जे अष्टांग योगरूप वृक्षाचं फळ आहे, आणि जे आनंदाची केवळ जीवनकला आहे, जे पंचमहाभूतांचं बीज आहे, जे सूर्याचं तेज आहे. त्याप्रमाणे अर्जुना, जे माझं खास स्वरूप आहे, नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असं हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीर जिही केले, ते आमुचे निपाडे आले निर्वाळले. या परब्रह्माचे निरसे, देहाकृतीची ये मुसे, होती वजाहले तैसे दिसती आंगे. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके,
तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके, साचची जी हे. का जे आपण आता देवो, हा बोलिले जो उपावो. तो प्राप्तीचा ठावो, म्हणून घडे. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगतियाची प्रीती, कळले मज. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता, नव्हेल केवी. म्हणून येथ काही, अनारिसे नाही. परी नाव भरी चित्त देई, बोला एका. आम्ही जे हे अष्टांग योग रूपी साधन सांगितलं, त्या साधनाची मूर्तीच आपलं शरीर ज्यांनी केलं, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्म रस ओतून तयार केलेली जणू काही मूर्तीच ते शरीराने दिसतात. जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशेल, तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक, हे खरं आहे महाराज. कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजलं. देवा, योगाचं हे वर्णनच केवळ ऐकलं असता चित्तात ज्ञान उत्पन्न होतं, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. हरिओम.